आता तरी लहान मुलांना लहान समजणं बंद करा. जन्मापासून ओळखते मी तुला आणि तुझ्या आवाजाला. अरे माझ्या जन्मापासून. मी लहान आहे पण मूर्ख नाही. तुम्ही तिघेही मूर्ख बनवताय मला. अगं म्हणजे तसं नाही काय. बस. पण जोवर कपिल दादा ऐकत नाही ना तोवर श्रेया काहीही खाणार नाही. मस्त मस्त खाऊचा डब्बा आणलाय तुला. भाजी आहे, चपाती आहे. घ्या घ्या घ्या. काय हो, कसला विचार करता एवढा? सगळी उत्तरे एकाच दिवशी शोधायचा प्लॅन आहे का? किती विचार कराल, विसरून जा. मला ना आता काही सुचत नाहीये. म्हणजे पाप पुण्य या सगळ्यावर काही माझा विश्वास नाहीये. तर कधीच नव्हता. पण आता ह्या भोळ्या भाबड्या माणसांचं मन मोडलं तर मला त्यांची हाय लागेल अशी भीती वाटते. आता आधीच इतके प्रॉब्लेम चालले, त्यात आणखीन हे नको. नाही नाही, अहो यांना तुमचा कितीही राग आला ना तरी तुमचं वाईट झालेलं अजिबात आवडणार नाही. नेहमी दुआच देतील तुम्हाला. अप्पांना खूप मानतात सगळे आणि तुमच्यात त्यांना पाहतात. त्याचीच तर भीती वाटते. मग शोधा मूर्ती. कशी शोधू? ते म्हणाले ना की बुद्धिदाता मार्ग दाखवेल म्हणून. हो, पण म्हणून काय दिवसभर देवघरात जाऊन देवापुढे हात जोडून बसू का आता? त्यात काय, जे अगदी दिवस रात्र नाही पण एक 10 मिनिटं बसून पाहिलं तर काहीच हरकत नाही. नाही हो. ओके. आणि मुळात देवघर असायला हवं ना. पण जे या घरात देवघर आहे हे तुम्हाला माहित नाहीये. यू मीन टू से या घरात देवघर आहे? या. देवघरात यायला पासपोर्ट, विजा, तिकीट यापैकी काहीही लागत नाही. हो माहितीये मला. हा, आमच्या मुंबईच्या घरी आहे बरं का देवघर. पण तुम्ही कधीच उभे राहत नसाल ना देवासमोर. मी शिपवर जेव्हा जातो ना तेव्हा आजी मला देवासमोर उभं करते, मग जातो तेव्हा. की ॲलर्जी आहे का तुम्हाला देवाची? ॲलर्जी? म्हणजे आता सुद्धा 2 हात अंतर ठेवून उभे आहात म्हणून विचारलं. नाही तसं काही नाही हो. म्हणजे माझ्या लहानपणी आई मला देवापुढे उभी करायची. मला म्हणायची नमस्कार कर, शुभम करोती म्हणायला लावायची. मला सांगायची बाप्पाचं आपल्याकडे लक्ष असतं, तो आपल्याला सांभाळतो, आपलं रक्षण करतो. पण मी 10 वर्षाचा असताना माझे आई बाबा एका ऍक्सिडेंट मध्ये गेले आणि मग त्यानंतर काही नाही झालं. काय काय करायचं काय? दरवर्षीचा कार्यक्रम आहे तुझा. मन लावून आरास करायची आणि आरास करताना टिप गाळायची का? तर आता घरी जावं लागणार. मग मी वॉन्ट टू जांभळे. मलाही वाटतं की दरवर्षी हिअर विथ ऑल यू डू फन. पण आय मिस ऑल द मजा. कारण की मी घरी जाणार आहे ना. पण अगं तू तुझ्या आई वडिलांचा सुद्धा विचार कर ना. फक्त सणासुदीला असतेस तू त्यांच्या बरोबर. बाबा, प्रियांका ताई. अरे वा, मी फळं आणली आहेत. छान. कशी आहेत? ब्युटिफुल. प्रियांका ताई, हा, तू यावर्षी जाणार घरी? तू मिस करणार माझी गोष्ट. मी गोष्ट सांगणार आहे यावर्षी. टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव का सुरू केला. गौरीताईला मस्का मारून तिला डान्स पण शिकवायला सांगणार आहे मी. नाही, तू हे सगळं ठरवलंयस ते छानच आहे, पण हे सगळं तेव्हा घडेल जेव्हा मूर्ती मिळेल. मूर्ती काही मिळालीच नाहीये अजून. आता हिनी केलेली ही आरास सुद्धा फुकट जाणार आहे बहुतेक. सगळा प्रसाद सुद्धा फुकट जाणार आहे. बाबा शांत व्हा. एवढं टेन्शन घेऊ नका. कपिल दादा आहे ना, तो म्हणालाय ना मूर्ती शोधणार म्हणजे शोधणार.
खऱ्या वास्को द गामाने भारत शोधला होता. मग आपला वास्को द गामा एक मूर्ती नाही शोधू शकणार. पालखी नाही नाही नाही, काय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा. गुड मॉर्निंग. मॉर्निंग व्हायला माझी नाईट कुठे झाली? म्हणजे मी रात्रभर कोडं सोडत बसलो होतो. अरे वा, मला ना माझं बालपणच आठवलं. तुम्हाला माहितीये, लहान असताना ना मला कोडी घालायला आणि सोडवायला खूप आवडायचं. आई तेव्हापासूनच बाबांना म्हणायची की ही मोठी झाली ना की तुमच्यासारखी वकील होणार. सतत प्रश्न आणि उत्तरांमध्येच बोलत असते. नाही, पण माझं सुद्धा ना लहानपणीचं स्वप्न त्या महाराजांमुळे पूर्ण झालं. म्हणजे लहानपणी मी शेरलॉक होम्स खूप वाचायचो. तेव्हा ठरवलं होतं मोठा झाल्यानंतर मला डिटेक्टिव्ह व्हायचंय. म्हणजे ह्या मंत्राचा अर्थ, ती मूर्ती शोधणं फार एक्साइटिंग आहे. खूप फॅसिनेटिंग आहे सगळं. पण रात्र रात्र जागून जेव्हा ऍसिडिटी होईल ना शेरलॉक होम्स, तेव्हा कळेल. असं काही होत नाही. अहो, आम्हाला सवय असते. शिपवर होतातच जागरण. अरे वा, मग मूर्ती सापडल्यावर ही सवय उपयोगी पडेल. कारण कोकणातला गणपती म्हणजे जागरण आणि खूप धमाल मस्ती असते. बरं शेरलॉक होम्स, जर तुम्हाला वॉटसनची गरज लागली ना तर लगेच सांगा, हजर होईल. काही गरज नाही. म्हणजे आत्ता तरी शेरलॉक होम्सला वॉटसनची गरज नाहीये. नंतर धावपळ करण्यासाठी बोलावून घेईन मी वॉटसनला. हो का? मग ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. काय? की मूर्तीचा शोध ना लवकरात लवकर लागायला हवा. कारण प्रतिष्ठापनेला मुहूर्त असतो. मी काय मदत करू काय? तुला ना ये मार 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 मार. ये सोवळ्या ये. जीव नकोस मला. हो बाजूला. वाचलास. हे घ्या तुमचं सामान. आपण कुठे उलटला होतात? किती हाका मारल्या मी तुला. पिशवीत काय आणि? माझं खास सामान. खास बोंबी. तू बाहेर हो. तुला मारून टाकेल. अण्णा अण्णा, प्रसाद बनवताना मारियाच्या मरियाच्या गोष्टी करायच्या नाही. इस्माईल्या, तू इथनं चालू लागा. तुझ्यामुळेच होत हे सगळं. नाही ते ह्याची काय हिंमत आहे असल्या गोष्टी इथं आणेल. अण्णा, आपली हिंमत काढायची नाही. चिकन, मटन, खेकडे सगळं आणून टाकलं असतं. तुला ना मारून टाकतो. तुला बाबा ठीक आहे. खडी साखर, खारी कुणी आणलंय? इस्माईलनेच पैसे दिले होते आणायला. हे संपलंय म्हणून. अरे मेल्यांनो, हा खडी साखरेला खेकडा आणि खारकेला मटण म्हणता रे. अरे कुठं फेडाली पाप. तू प्रसाद बनवलास ना की ते आम्ही खाऊ आणि पापा फेडू. अरे पुरी जिंदगी केली बाप्पाची आरती करण्यात. या दिवसात मी मांस मटण भावरा हाणीन काय? अभी 10 दिन नॉनव्हेज को छुट्टी. पण मी बिजी बाप्पाची खातिरदारी करण्यात. पालखी देवाघरी जाई डुलत डवलत. गौरी, मला ना कालपासून ह्याच्या पुढच्या सगळ्या ओळींचा अर्थ लागलाय, पण फक्त या 2 ओळींचा काही अर्थ लागत नाहीये. म्हणजे बघा ना, पालखी देवाघरी जाई म्हणजे कुठली तरी गणपतीची पालखी जी आपल्या गावातनं निघते आणि देवाघरी जाते. पण देवाघरी म्हणजे देवघर की देऊळ? गौरी, मला सांगा, आपल्या गावातून बाहेर एखादी पालखी जाते का? किंवा बाहेरून गावात कुठली पालखी येते का? हो काय? काही अर्थ लागतोय का तुम्हाला? बोला ना काहीतरी. मी काय बोलू? आणि जरी मला अर्थ कळला असेल तरी मी कशाला सांगू ना तुम्हाला. आता काय झालं? मला काही झालेलं नाही. पण आता मी काय करू ना? शेवटी तुम्ही वॉटसनला धावपळीच्या वेळेलाच बोलवणार, तेव्हाच येईन मी. की वर्ष करिअरच्या मागे धावत राहिलो, पण इकडे सोनसरीला यायला जमलंच नाही आईकडे. मला मात्र दरवर्षी बोलवायची गणपती, आणि गेल्या वर्षी तिने मला बोलावलंच नाही. म्हणलं आता पुढच्या वर्षी नक्की जायचं गणपतीला. पण आईच गेली अचानक. म्हणलं आई नाही तरी यावर्षी गणपती बसवायचाच, म्हणून तिथं गेलो. तर काय झालं तिकडे?